नमस्कार सर्वांना। आज आपण विद्यार्थ्यांचे अपार आयडी UDAS पोर्टल मधून कसे तयार करायचे या संदर्भात माहिती घेणार आहोत। यामध्ये सुरुवातीला आपण अपार म्हणजे काय ते समजून घेऊया। यामध्ये आपण अपारचा जर लॉंग फॉर्म पाहिला तर A म्हणजे ऑटोमेटेड, P म्हणजे परमनंट, A म्हणजे अकॅडमिक, A म्हणजे अकाउंट आणि R म्हणजे रजिस्ट्री। म्हणजेच ऑटोमेटेड, परमनंट, अकॅडमिक, अकाउंट, रजिस्ट्री ही आपल्या भारत देशामध्ये वन नेशन वन स्टुडंट आयडी या अंतर्गत हा अपार आयडी तयार करण्याचं ठरवलेलं आहे। याच्यामध्ये स्पेशलाइज्ड आयडेंटिफिकेशन सिस्टम डिझाइन फॉर ऑल स्टुडंट्स इन इंडिया NEP 2020 मध्ये भारत देशातील प्रत्येक विद्यार्थ्याचा अपार आयडी तयार करायचा आहे। यामुळे जी शाळाबाह्य मुलं आहेत त्यांना ट्रॅक करता येणं किंवा शाळाबाह्य मुलं कुठे आहेत किंवा त्यांची माहिती मिळवण्यासाठी किंवा शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचं माहिती मिळवण्यासाठी जे शाळेमध्ये आहेत त्यांचा पण अपार आयडी तयार करता येतो। प्रत्येक विद्यार्थ्याचा अपार आयडी तयार करण्यासंदर्भात इथं माहिती दिली आहे। चला तर मग आपण आता अपार आयडी कसा तयार करायचा या संदर्भात माहिती घेऊया। यामध्ये सुरुवातीला काय करायचं, आपल्याला गुगल मध्ये आपण UDAS पोर्टल वरती जायचे। जसं आपण UDAS प्लस जर आपण सर्च केलं तर हे पहिलीच वेबसाईट आहे UDAS+gov.in या वेबसाईट वरती जायचे। इथे गेल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स याच्यावरती क्लिक करायचे। हे पहा इथं लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स, इथं मग वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत। टीचर मॉड्यूल आहे, प्रोफाइल अँड फॅसिलिटीज मॉड्यूल आहे आणि इथं स्टुडंट मॉड्यूल आहे। या स्टुडंट मॉड्यूल मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचंय, तुमचं राज्य निवडायचे। समजा महाराष्ट्र आपण निवडूया आणि इथं गो म्हणूया। इथं आपलं राज्य निवडल्यानंतर आपलं स्टुडंट पोर्टल ओपन होईल। इथं तुमचा युजर आयडी, तुमच्या शाळेचा UDAS नंबर टाकायचा आहे, त्यासोबत तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि इथं तुम्हाला जो कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा बरोबर टाका, त्यामुळे लॉग इन आपलं व्यवस्थित होणार आहे। यामध्ये आपण केवळ 2 मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांचा कसा आयडी तयार करता येईल या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। हे लॉग इन करायचंय। लॉग इन झाल्यानंतर UDAS पोर्टल मध्ये आपण ज्यावेळेस लॉग इन होऊ त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे याच्यामध्ये टॅब दिसणार आहेत, ते टॅब आपल्याला समजून घ्यायचे आहेत। आता पहा, इथं सुरुवातीला आल्यानंतर इथं 2 अकॅडमिक इयर दिसतात, 23-24, 2024 अँड 25। याच्यावरती आपल्याला जायचे। याच्यावरती आल्यानंतर हे स्कूल इन्फॉर्मेशन आहे। इकडे डाव्या साईडला बरेचसे टॅब आहेत। इथं सुरुवातीला विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांची माहिती आहे, किती विद्यार्थी स्टुडंट स्कूलमध्ये आहेत ते। इथं वेगवेगळे टॅब आहेत, याच्यामध्ये लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स, अपार मॉड्यूल, प्रोग्रेस ऍक्टिव्हिटी, इम्पोर्ट मॉड्यूल, स्कूल डिटेल्स। याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला अपार मॉड्यूलवर जायचं आहे। या अपार मॉड्यूलवर गेल्यानंतर आणि आयडी तयार करण्यापूर्वी आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल, आपल्याला काय माहिती कंप्लीट असणं गरजेचं आहे ते तुम्हाला मी एका याच्यामध्ये मिनिटांमध्ये सांगतो की त्याच्यामध्ये कोणती माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे। तर हे पहा, अपार आयडी तयार करण्यापूर्वी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, तर त्याची बेसिक प्रोफाईल जी आहे ती पूर्ण असायला पाहिजे। त्याचा PN नंबर, परमनंट एज्युकेशन नंबर पण जनरेट पाहिजे। त्याचा म्हणजे बेसिक प्रोफाईल जे 3 टॅब आहेत बघा, GP, EP असे 3 टॅब आहेत, ते पूर्ण टॅब तिथं काय झाले पाहिजेत, अपडेट पाहिजेत। त्याचा परमनंट एज्युकेशन अकाउंट नंबर पाहिजे, आधार त्याचं व्हेरीफाईड पाहिजे। महत्वाचं सगळ्यात ते आहे की त्याचा आधार व्हेरीफाईडच असलं तरच हा अपार आयडी जनरेट होतो। त्याचं नाव व आधारवरील नाव सेम असलं पाहिजे, म्हणजे आपण शाळेमध्ये जे नाव टाकतो आणि आधारवरील त्याचा मोबाईल नंबर अपडेट असावा लागतो। तर या ज्या 4-5 गोष्टी आहेत त्या आपल्या UDAS पोर्टल मध्ये अपडेट असणं गरजेचं आहे। कुठं पाहायचे अपडेट आहे का नाही ते सांगतो तुम्हाला 1 मिनिटांमध्ये। जसं आपण लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट वरती सध्या जाऊन पाहू शकतो, किंवा इथं आपल्या स्कूल डॅशबोर्ड वरती गेलात तर तुम्हाला इथं सर्व विद्यार्थी पाहतील। इथं व्ह्यू अँड मॅनेज वरती एखादी येत जर तुम्ही घेतलात तर या व्ह्यू अँड मॅनेज वरती जायचे। इथं पहा, इथं तुम्हाला हा विद्यार्थी दिसतोय, याचं GP, EP, FB पूर्ण आहे, कंप्लीटेड म्हणून इथं तुम्हाला काय करते, सर्व विद्यार्थ्यांचं दाखवत आहे।
अशा पद्धतीने तुमचे ते सर्व माहिती काय पाहिजे, अपडेटेड पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट कुठं, तर या लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट मध्ये ऍक्टिव्ह स्टुडंट वरती जर गेलात तर तुम्हाला इथं हे पहा, व्हेरीफाईड फ्रॉम युअर आयडी अगेन्स्ट नेम, जेंडर, DOB, याच्यावरती आपला आधार नंबर काय पाहिजे, व्हेरीफाईड पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करता येईल की त्या विद्यार्थ्यांचा आयडी जनरेट करण्यासाठी आता आपण पाहूया की त्याचा विद्यार्थ्याचा आयडी कसा जनरेट करायचा आणि कुठं जाऊन जनरेट करायचा त्याची माहिती आपण इथं घेऊया. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला या अपार आयडी ए मॉड्यूल जे आहे, अपार मॉड्यूल, त्याच्यावरती जायचे. अपार मॉड्यूलवर गेल्यानंतर तुम्हाला इथं क्लास आणि सेक्शन निवडायचे. क्लास आणि सेक्शन इथं समजा मी हा 3rd क्लास घेतला आणि ऑल सेक्शन ऑल घेतले आणि गो म्हटलं. गो म्हटल्यानंतर इथं 5 सर्व पेंडिंग आहेत, कोणाचाही आयडी जनरेट केलेला नाही. आता इथं महत्वाचं काय आहे की हा आयडी जनरेट करण्यासाठी आपल्याला विद्यार्थ्याच्या वडिलाचं किंवा आईचं काय पाहिजे, आपल्याला आधार कार्ड आपल्याकडे पाहिजे. आता हा पहा, जनरेट बटन इथं समोर आहे. आपण ह्या विद्यार्थ्याचं पाहूया तयार करून. इथं आपण काय करूया, जनरेट वरती जाऊया. जनरेट वरती गेल्यानंतर इथं तुम्हाला जर त्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड चेंज करायचं असेल तर चेंजही करता येतं, इथून तुम्हाला बदलताही येईल. आणि त्या विद्यार्थ्याचं नाव येईल, त्याचा PIN नंबर येईल, डेट ऑफ बर्थ येईल. आणि इथं काय, कन्सेंट बाय फादर, मदर, लीगल गार्डियन ऑफ स्टुडंट फॉर अपर आयडी जनरेशन. इथं त्या विद्यार्थ्याच्या वडिलाची पूर्ण माहिती हवी आहे. जसं इथं विद्यार्थ्याच्या वडिलाचं नाव टाकावं लागेल. बरोबर आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या वडिलाचं नाव जसं आधार कार्डवरती आहे त्या पद्धतीनं तिथं टाकून घ्यायचं आहे. ते नाव बरोबर आधार कार्डवरती जसं आहे तसं टाकून घ्या. त्याच्यानंतर तो वडील आहे, आई आहे का लीगल गार्डियन आहे ते टाकून घ्या. फादर आहेत. कोणतं आपल्याला प्रूफ देता येतं पहा, याच्यामध्ये आधार आहे, पॅन कार्ड आहे, इपिक वोटर आयडी आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे आणि पासपोर्ट आहे. हे 5 प्रकारचे आपल्याला काय करता येईल, त्यांचा प्रूफ, आयडेंटिटी प्रूफ घेता येतील. समजा आपण आता आधार घेतोय आणि आधारचा काय करायचं, आपल्याला इथं त्याचा नंबर टाकायचा आहे आणि पूर्ण नंबर बरोबर आहे का त्याची एकदा खात्री करा. त्यानंतर हे पूर्ण त्याची माहिती जी आहे, हे अंडरटेकिंग आपल्याला शाळेमध्ये घेऊन ठेवायचं आहे. त्याचं इथं अपलोड करायची काही गरज नाही. कुठं आपण सबमिट केलं फिजिकली तर आपल्या शाळेमध्ये केलेलं आहे. त्याची तारीख निवडा. तारीख ज्या दिवशी ते आपण कन्सेंट घेतलेलं आहे शाळेमध्ये ते घ्यायचे, ठेवायचे. इथं तुमच्या हेडमास्टरचं नाव येईल, विद्यार्थ्याचं नाव येईल. आणि हे सर्व झाल्यानंतर हे माहिती मात्र आपल्याला सर्वांना काळजीपूर्वक भरायची आहे. काळजीपूर्वक भरल्यानंतर आपल्याला शेवटी काय करायचे, सबमिट करायचे. इथं सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आर यू शुअर यू वॉन्ट टू जनरेट अपर आयडी विथ कन्सेंट बाय फादर सिद्धाजीराव सर, असं म्हणजे ते पूर्ण तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येतो, तुम्ही कन्फर्म. अशा पद्धतीनं हा अपर आयडी काय झालेला आहे, जनरेट झालेला आहे. हा पहा विद्यार्थ्याचा अपर आयडी जनरेट झालेला आहे. या पद्धतीने आपण अपर आयडी जनरेट करू शकतो. फक्त आपल्याला त्या विद्यार्थ्याची परिपूर्ण माहिती काय करावी लागेल, भरावी लागेल. हे पहा इथं अपर आयडी जनरेटर म्हणून त्याचा अपर आयडी, अपर नंबर इथं तुम्हाला आलेला दिसेल. अशा पद्धतीने आपण त्या विद्यार्थ्याची माहिती अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपण त्या विद्यार्थ्याचा अपर आयडी जनरेट करू शकतो. थँक्यू. यापुढे अशाच माहितीसाठी UK टेक्नो टीचर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. यापुढे नवनवीन व्हिडिओसाठी असं सबस्क्राईब करत व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू व्हेरी मच.